श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या किरवले गावातील हे पाटील परिवार आणि पाटील परिवाराचे पिताश्री स्वर्गीय बालकृष्ण परशुराम पाटील बाबांना मागच्या वर्षी अर्थात 20 जुलै 2024 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खऱ्या अर्थानं माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची कर्म करत असतो, अनेक प्रकारचं कार्य करत असतो। खरं तर आपल्या आयुष्याची वाटचाल करत असताना त्रिगुणात्मक मनुष्य वागत असतो, जगत असतो, कार्य करत असतो। रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या त्रिगुणात्मक कार्य करत असताना, 3 गुणांनी कार्य करत असताना अनेक प्रकारची कर्म मनुष्य करत असतो। कर्म करण्याचे प्रकार माणसाचे अनेक आहेत। कर्म करणारी इंद्रिय माणसाची अनेक आहेत। त्याच्यामध्ये कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्यानंतर विषय पंचक आहे, प्राणपंचक आहे, अंतःकरण पंचक आहे। अशा प्रकारे कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत। कर्माचे प्रकार अनेक आहेत। कर्म करून घेणारे विषय अनेक आहेत। काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा अनेक आहेत। कर्माचे प्रकार अनेक आहेत बरं का। लोभाधीन झाला की भ्रष्टाचार घडतो, क्रोधाधीन झाला की अत्याचार हिंसाचार घडतो, कामाधीन झाला की अत्याचार घडतो, क्रोध आहे तिथे दया नाही आहे। अनेक प्रकार आपल्याला कर्माचे पाहायला मिळतात। कर्म करणारी इंद्रिय जरी अनेक असली, कर्म करून घेणारे विषय जरी अनेक असले आणि कर्माचे प्रकार जरी करण्याचे अनेक असले तरी त्याची विभागणी 2 प्रकारात होते, एक पाप आणि पुण्य। पाप किंवा पुण्य। माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे, माणूस असतानाही पुण्याचंच स्मरण केलं जातंय आणि मेल्यानंतरही पुण्याचंच स्मरण केलं जातंय। बाबांनी बाबांच्या आयुष्यामध्ये जी पुण्य कर्म केली त्याचं स्मरण म्हणजे आजचा दिवस आहे पुण्यस्मरण। पापाचं स्मरण कोणी करत नाही, पापाची आठवण कोणी करत नाही बरं का। माणूस गेल्यानंतर त्याच्या अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीमध्ये अनेक माणसं, अनेक प्रकारची माणसं जमा झालेली असतात। त्यामध्ये काही मित्र असतात, काही नातेवाईक असतात, काही घरचे असतात, काही बाहेरचे असतात, तर काही त्या माणसाला आयुष्यभर त्रास देणारी माणसंही असतात। काय बोलतात? शेवटचं दर्शन घ्यावं, शेवटचं पाहून घ्यावं। पण तेही माणसं त्या ठिकाणी त्या स्मशानभूमीमध्ये बोलताना काय बोलतात माहितीये का? अख्ख्या गावात जर चांगला माणूस असेल ना तर हाच खूप चांगला माणूस होता बरं का। जिवंतपणे माणूस माणसाला समजून घेत नाही, हीच एक आयुष्याची व्यथा आहे। आणि मला कोणीतरी चांगलं बोलावं, नवे सर्वांनीच चांगलं बोलावं म्हणून मरावं लागतंय, ही जीवनाची कथा आहे, ही जीवनाची कथा आहे। आणि म्हणून कैलासवासी बालकृष्ण परशुराम पाटील बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं। पाटील परिवार हे आणि त्यांच्या पश्चात आमचे सुरदास दादा असतील, आदेश दादा असतील, दुष्यंत दादा असतील, अनिल दादा असतील, त्याचप्रमाणे स्मिताताई असतील, स्नेहलताई असतील आणि संपूर्ण हा पाटील परिवार अर्थात बाबांची नातवंड आणि विशेष म्हणजे पतवंड सुद्धा पाहण्याचं भाग्य बाबांना लाभलं। आणि वयाच्या 94व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला। माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला विशेष महत्व असतं। अंतरात्मा गेल्यानंतर तुमच्या देहाचं काय झालं यापेक्षा अंतरात्मा असताना देहाने काय केलं याला विशेष महत्व संतांनी दिलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना, समाजामध्ये कार्य करत असताना, कुटुंबामध्ये कार्य करत असताना, आपल्या संसार प्रपंचामध्ये कार्य करत असताना एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून बाबांनी कार्य केलं, काम केलं बरं का। हडाचे शेतकरी, पूर्वापार हा शेती त्यांचा व्यवसाय अर्थात
प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांनी या ठिकाणी कार्य केलं. आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत असताना, काँग्रेस पक्षाचं काम करत असताना त्या ठिकाणी भिवंडी तालुक्याचं तालुका प्रमुख पद भूषविलं आणि एक चांगल्या प्रकारचे नेते म्हणून या ठिकाणी त्यांनी कार्य केलं. थोडीफार माहिती मला आमचे वालिंबे मामा यांनी दिली. झालं का? आणि आता येताना मी थोडं लवकर आलेलो म्हणून लाप गावामध्ये थांबलो एका ठिकाणी. त्यांनी विचारलं कुठे कार्यक्रम आहे. मी सांगितलं, म्हटलं अमक्या अमक्या ठिकाणी कार्यक्रम आहे. तिथेही मला बाबांची काही माहिती ऐकायला मिळाली. अतिशय म्हणजे एक सुस्वभावी माणूस आणि निरापेक्षाने सेवा केलेला माणूस. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य करत असताना निरापेक्षाने सेवा केली बरं का. जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करता येईल. गोरगरिबांना जेवढी मदत करता येईल तेवढी गोरगरिबांना मदत केली. जे आपल्या वाट्याला काम आलं ते कर्तव्य, ते काम त्यांनी निष्काम त्यांनी निरापेक्षेने केलं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय म्हणजे सुस्वभावी असलेले बाबा भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली. कोणाला अडी अडचण असेल तर त्याला त्याची गरज भागविली, खऱ्या अर्थानं त्याला सहकार्य केलं. आणि अशा प्रकारे कार्य करत असताना स्वतःच्या मुलांना सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा पाटील परिवार म्हटल्यानंतर सुशिक्षित परिवार आहे. सर्व परिवार उच्च शिक्षित आहेत. अर्थात ह्या परिवारातील सगळी मंडळी अर्थात बाबांच्या मुलांपासून, सुनांपासून, नातवंडांपासून सगळे उच्च शिक्षित आहेत. आज जर पाहायला गेलं तर सुशिक्षित माणसं आम्हाला पावलोपावली मिळतात, पण सगळीच सुशिक्षित माणसं सुसंस्कारित असतात असं नाही. या पाटील परिवाराविषयी जर सांगायचं झालं किंवा बोलायचं झालं तर सुशिक्षित असून सुसंस्कारितपणा त्यांच्याकडे आम्हाला पाहायला मिळतो. कारण आज बऱ्याच सुशिक्षित माणसांचे आई वडील वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. सुशिक्षित आहेत पण सुसंस्कारित त्याला आम्ही म्हणू शकत नाही. जे आई वडील आज वृद्धाश्रमात आहेत त्यांची मुलं सुशिक्षित असतील पण सुसंस्कारित त्यांना आम्ही म्हणू शकत नाही. आज खऱ्या अर्थानं या पाटील परिवाराविषयी जर सांगायचं झालं तर शेवटचा श्वास बाबांनी वृद्धाश्रमात नाही घेतला. ज्या घरामध्ये हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, ज्या घरामध्ये मुलांचं संगोपन केलं, त्याच घरामध्ये शेवटचा श्वास घेतला. आणि खऱ्या अर्थानं म्हणून हा परिवार सुशिक्षित असून सुसंस्कारित आहे असं म्हणायला हरकत नाही. चांगल्या प्रकारे मार्गदर्शन बाबांनी केलं. मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांना चांगल्या मार्गाला लावलं. नातवंडांवर सुद्धा संस्कार करण्याचं भाग्य बाबांच्या नशिबात आलं. ते बाबांनी पार केलं. अर्थात ते संस्कार करण्याचं कामही बाबांनी केलं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करता करता वयाच्या 94व्या वर्षी बाबांनी या ठिकाणी तुमचा आमचा निरोप घेतला. खर तर या ठिकाणी माऊली आपल्याला ओळख करून देताना भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मय व मना दत्स्व मय बुद्धी निवेशय हा निवेशिस्त्री मयव अतरोद्वन संशय. भगवंत म्हणतात मला अर्पण करा मन, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर करा. म्हणजे काय होईल, तुम्ही मरणोत्तर मला येऊन भेटा. बरं का, मरणोत्तर तुम्ही मला येऊन भेटा. आता मन जर देवाला द्यायचं आहे, देवाच्या ठिकाणी अर्पण करायचं आहे, तर पहिले आम्ही ओळख घेतली पाहिजे ते मन कसं आहे, नाही का. देवाला जर अर्पण करायचं आहे म्हणतात पहिले आम्ही ओळख घेतली पाहिजे. पहिले आम्ही ते मन कसं आहे हे तपासलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आम्हाला सगळी इंद्रिय दिसतात. डोळे पाहताना दिसतात, कान ऐकताना दिसतात, तोंड बोलताना दिसतंय, हात काम करताना दिसतंय, पाय काम करताना दिसतात, चालताना दिसतात. सगळी इंद्रिय आम्हाला कार्य करताना पाहायला मिळतात. पण इंद्रियांकडून कार्य करून घेणारं मन मात्र आम्हाला दिसत नाही. मन दिसत नाही, बरं का. इंद्रियांना ताप येतो, पण तो ताप येण्याच्या आधी मनापासून येतो. कुठल्याच तपासणीमध्ये मनाचा ताप दिसत नाही. इंद्रियांना ताप नंतर होतो, पहिले त्याला मनस्ताप का काहीतरी असं म्हणतात ना, पहिला ताप मनाला येतो. नाही, इंद्रियांकडे कर्म नंतर पाहायला मिळतात. इंद्रियांकडे जी काही हालचाल आहे ती नंतर पाहायला मिळते. पहिले विचार, पहिले गुण, बरं का. मनाकडे तो विचार येतो पहिला.
मनाकडे तो पहिला विचार येतो आणि मनाकडे आल्यानंतर मग इंद्रियांकडे येतो. अर्थात म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा. मन इंद्रियांचा राजा आहे आणि राजा ज्याप्रमाणे सांगेल ना त्याप्रमाणे इंद्रिय कार्य करत असतात. बरं का? आमच्या मनाला आवड काय आहे बघा, कशी आवड आहे, कसली आवड आहे. त्या मनाची ओळख करून देत असताना कवयित्री म्हणतायत, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया हाकया फिर येत पिकावर. आम्ही इंद्रियांवर नियंत्रण करू शकतो. एखादी वस्तू आम्हाला आवडली, एखादा पदार्थ आम्हाला आवडला, तो आमच्या पात्रात आलेला आहे, हात तिथपर्यंत गेलेला आहे, घासामध्ये पण आलेला आहे तो पदार्थ, पण तेवढ्यात आमच्या लक्षात आलं नको, मला शुगर आहे, डायबिटीज आहे, जास्त प्रमाणात आहे, ते खाता कामा नये. हात आवरले गेले आम्ही, पण मन नाही आवरता आलं. हात आवरले गेले पण मन खाऊन मोकळं झालं. इंद्रियांवर नियंत्रण करणं सोपं आहे, मनावर नियंत्रण करणं कठीण आहे. बरं का? खूप वेगवान आहे ते. विज्ञानाने अनेक वेगवान या ठिकाणी अनेक वाहनं बनवलेली आहेत. सगळ्यात जास्त वेग जर कशाला असेल तर मनाला वेग आहे. सगळ्यात जास्त मनाला वेग आहे. ते जागेवर बसून कुठल्या कुठे जाऊन येत आहे. एखाद्या वेळी जर परदेशात जाऊन आला असेल ना, इथे बसून ते जाऊन येत आहे मन. बरं का? आणि म्हणून अशा प्रकारे चंचल असलेलं मन किती चंचल आहे. मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे मन चंचल हाती येऊ देईना गुरुचे बळ. गुरुचं बळ हाती येऊ देत नाही, एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे. बरं का? स्थिर राहत नाही ते. जेव्हा पाहावं तेव्हा काही ना काही कामामध्ये गुंतलेलं असतंय ते. बरं का? काही ना काही कामामध्ये गुंतलेलं असतं. बरं, त्या मनाला आवड कसली? अध्यात्माची, परमार्थाची, संसाराची, प्रपंचाची. त्याचं रंजन कशामध्ये आहे बरं? आज आमच्या मनाची ओळख जर आम्ही घेतली, आज आमचा मनाचा विचार जर केला, तर त्या मनाला संसार आवडतोय, प्रपंच आवडतोय. बरं का? बरं, जे आवडतंय ते हिताचं आहे की अनहिताचं आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे. तासन तास माणूस टीव्हीच्या पुढे रिमोट घेऊन बसतोय, पण ज्या वेळेला ग्रंथ वाचायची वेळ येते ना, त्यावेळेला घड्याळाकडे पाहतोय. तासन तास मनुष्य एखादा चित्रपट पाहत असतोय, एकामागे एक अशा अनेक सिरियल पाहत असतो. पण एकदा काही नामस्मरण करायचं असलं ना की माणूस पहिले घड्याळाकडे पाहतो. किती वाजलेत? हा, किती वाजेपर्यंत करायचं आहे नामस्मरण? किती मिनिटं करायचं आहे? किती स्मरणिका नामस्मरण करायचं आहे? याचा विचार पहिले करतो. आमच्या मनाला जी आवड आहे ना, नको त्या गोष्टींची आवड आहे, तिथे मन रममाण झालं जातंय, तिथे अगदी गुंतलं जातंय, ते एकरूप झालं जातंय मन. तिथे आम्हाला काही प्रयत्न करावे लागत नाही किंवा वेगळ्या प्रकारचे कष्ट करावे लागत नाही. बरं का? कुठेतरी मनाचं मनोरंजन असेल ना, तर तिथे माणसाला जागा पकडून ठेवावी लागते. अगोदर जाऊन जागा पकडतो माणूस. मनाचं मनोरंजन असेल तिथे सांगावं लागत नाही, पुढे सरा, पुढे बसा, लवकर या, लवकर बसा. बरं का? ऐका, त्यांना सांगावं लागत नाही ऐका म्हणून. तिथे मनुष्य ते अगदी टक लावून ऐकत असतो सगळं काही. दुर्दैव आहे त्या मनाला ज्या वेळेला परमार्थाकडे यायचं असते ना, त्यावेळेला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. तुमच्या मुखातून शिव्या येण्यासाठी काही पुण्याची गरज नाही. आपल्या मुखातून शिव्या येण्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाही किंवा कोणाचं मार्गदर्शन वगैरे काय अशी गरज नाहीये. पण ओव्या येण्यासाठी मात्र नक्कीच आम्हाला प्रयत्न करावे लागतात, मार्गदर्शनाची गरज लागते. बाकीची चर्चा जर काही असेल ना, तर मनुष्य सहज अगदी असा बसल्या बसल्या करतो, सहज. बाकी काही चर्चा असेल तर. पण देवाचं नामचिंतन करायचं म्हणजे लवकर तोंड त्याचं उघडत नाही. काय करू, बोलू का नको बोलू? देवाचं नामस्मरण करायचं म्हटल्यानंतर पहिले विचार करतो, अरे आपण तर कधी केलं नाही, पुण्याही लागते त्याला, सगळ्यांचंच काम नाही ते, शिल्लक लागते त्याला. आणि हे मनाला पटलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी आम्ही सहज करतोय ना, त्याच्यासाठी काही कोणाचं मार्गदर्शन आहे का? त्यासाठी काही आम्हाला वेगळ्या प्रकारचे प्रयत्न करावे लागतात का? ती एनर्जी अगदी बरोबर आतून निर्माण होत असते बाकीच्या गोष्टी करायला. नामस्मरण करायला तयारी करावी लागते आम्हाला, बोलू का नको? बरं का? बऱ्याच गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. आमच्या मनाला आवडणारी किंवा आमची मनाची असलेली आवड. बरं का?
ते मन संसारामध्ये जे गुंतलेलं आहे ना, प्रपंचामध्ये जे गुंतलेलं आहे ना, त्याला आम्हाला परावर्तित करायचं, काम द्यायचंय त्याला, बरं का. आम्हाला माहिती ते गप्प कधीच बसत नाही, कधीच गप्प बसत नाही. माणसाचं मन कधी गप्प बसलंय? एखादा माणूस आपल्याला गप्प बसलेला दिसलेला असतो, पण तो इंद्रियाने जरी गप्प बसला असेल, शरीराने देहाने जरी गप्प बसला असेल, तरी मनात त्याच्या काही ना काही चालू असतंय, काही ना काही चालू असतंय त्याच्या. आपल्याला वाटतंय फक्त हा माणूस गप्प आहे, किती शांत आहे, किती स्थिर बसलेला आहे, पण मनात त्याच्या वेगळंच काहीतरी, भलतंच काहीतरी चालू असतंय. मन कधी गप्प बसत नाही. ज्या वेळेला त्या माणसाला नदीच्या पलीकडे जायचं होतं, बरं का, त्या नावाड्याच्या जवळ गेला, तो होडीवाल्याच्या जवळ गेला आणि सांगितलं, दादा मला पलीकडे सोड ना. त्याच्याजवळ एक बोकड होता, एक माकड होता आणि थोडस असं एक गाठोड होतं, काही असेल त्याच्या बरोबर, काही साहित्य त्याचं. त्या नावाड्याने बघितलं, दादा तुला पण सोडीन आणि बोकडाला पण सोडीन, पण ह्या माकडावर माझा भरोसा नाही, बरं का. कारण त्याला माहितीये माकड कधी गप बसलेलं दिसलंय तुम्हाला? माकड कधी गप बसलेलं दिसलंय, शांत बसलेलं दिसलंय कधी माकड तुम्हाला? कधीच नाही. आणि मग त्या माणसाने विनंती केली, दादा याला काय करू, मग मला बरोबर तर घेऊन जायचंय, पलीकडे तर जायचंय. तो म्हणतोय बोकड चालेल, तुम्ही चालाल, हे गाठोडे पण चालेल, माकड चालेल, त्याचं काय करू मी? त्याला घ्यावं तर लागणारच आहे. नाही पण माझा भरोसा, माझा विश्वास नाही ना त्याच्यावर. तो नावाडी म्हणतोय, तो होडीवाला म्हणतोय, माझा विश्वास नाही त्याच्यावर. तुम्ही घेताय बरोबर आहे, पण तो गप्प बसेल असं सांगू शकत नाही. एकतर एवढ्या पाण्यातून आपल्याला पलीकडे जायचंय. तो माणूस बोलतो, अरे बाबा मी सांगेल ना तसं राहतोय तो, मी खेळ करून घेतोय त्याच्याकडून. आता तो त्याच्याकडून खेळ करून घेतोय का हा याच्याकडून खेळ करून घेतोय? बरं का, मी खेळ करून घेतोय म्हणे त्याच्याकडून. तो माझा मी जसं सांगेन ना तसं ऐकतोय तो. आणि झालं, त्या नावेमध्ये माकड बसला, ते बोकडाला ठेवलं, ते गाठोडं ठेवलं, शांत बसलेलं ते माकड. नावाड्याला पण वाटलं बरं आहे हो का शांत बसलंय, त्या माणसाचं ऐकतंय ते, बरं का. त्या माणसालाही वाटलं बरं बसलंय, शांत बसलंय. थोडासा दोघांचा डोळा चुकवल्यानंतर त्या माकडाने काय केलं माहितीये का? त्या गाठोड्यामध्ये हिरवा गवत होतं, गवताची पेंढी होती. त्या गवताच्या पेंढ्यातल्या 4-5 अशा काड्या काढल्या आणि त्या बोकडाच्या नाकामध्ये टाकल्या. आता ज्या वेळेला नाकाला त्या काड्या लागल्याबरोबर ते बोकड उडायला लागलं, जोरात असं उडी मारायला लागलं. आणि जसं ते उडी मारायला लागलं तशी ते नाव इकडे तिकडे व्हायला लागले. आणि मग तो नावाडी बोलतो, दादा बोललो होतो ना तुला, माकडे ते गप्प बसणार नाही, बरं का. पकडून ठेवा म्हणे त्याला व्यवस्थित, जरा सांगा त्याला शांत बसायला लावा. थोड्या अंतरावर परत ज्या वेळेला ती नाव गेली, त्यावेळेला तीच काडी, त्याच गवताच्या काड्या परत त्या बोकडाच्या नाकाला लावल्यानंतर बोकडाने आता मात्र जोरात उडी मारली. आणि जशी उडी मारली तशी ती नाव पलटी झाली, बोकडा सकट, त्या माकडा सकट सगळे पाण्यामध्ये गेले. अशा बऱ्याच जणांच्या नावा गेल्या, बरं का. अशा बऱ्याच जणांच्या होड्या बुडल्या, बरेच आहेत असे. कारण फक्त मन, फक्त मन. 60,000 वर्षे ज्यांनी तपश्चर्या केली होती, किती? 60,000 वर्ष, त्यांना सुद्धा डोळे उघडायला लावले मनाने. पैंजणांचा आवाज येतोय, घुंगरांचा आवाज येतोय, जरा बघा तर खरी काय आहे. आता वनात जर तपश्चर्याला बसलेले आहेत तर त्यांना एवढं माहिती हवं होतं की इथे हरिण तर घुंगूर बांधून येणार नाही, इथे कोल्हा तर घुंगूर बांधून येणार नाही, आणि घुंगरांचा जर आवाज येतोय तर आपण डोळे उघडावा का? पण मनाने सांगितलं तुम्हाला कुठे पूर्ण डोळे उघडायचे, तुला कुठे पूर्ण डोळे उघडायचे, थोडेसे अर्धवट उघडून तर बघ काय आहे ते. विश्वामित्र अर्धवट उघडायला गेले आणि अवस्था अशी झाली की पूर्ण डोळे कधी उघडले हे कळले नाही, आणि पुढे अवस्था अशी झाली की उघडलेले डोळे मिटता आले नाहीत, परत बंद करता आले नाहीत. मन, अनेकांच्या नावा बुडवल्या त्याने मनाने, बरं का. आम्ही सुद्धा या ठिकाणी जगत वागत असताना आम्हाला ज्ञान असतंय, आम्हाला जाणीव असते, आम्हाला कळतंय काही गोष्टी, पण दिसून आंधळेपणा असतो आमच्याकडे, दिसून आंधळेपणा असतो. व्यसनाधीन होणाऱ्या माणसाला कळत नाही का मी करतो ते चुकीचं आहे.
व्यसनाधीन असलेला एखादा बाप मुलाला जवळ घेऊन सांगतोय, मी चुकलोय, तू चुकू नको. मला जी सवय लागली ना दादा, आयुष्यात कधी ही सवय तुला लावून घेऊ नको. म्हणजे त्या बापाला माहिती आहे मी जे करतोय ते चुकीचं आहे, ही चुकीची कर्म माझ्या मुलाने करता कामा नये. तरी सुद्धा त्याला ते सुटत नाही, तरी सुद्धा त्याला ते चुकत नाही. बरं का माहितीये का? त्या मनाला लागलेली सवय असते, त्या मनाला लागलेली सवय असते. ते मन त्याच्या इंद्रियांना गप्प बसू देत नाही. ते मन त्याला तिथं त्या ठिकाणी जाणीव करून देते, परत परत आठवण करून देते, परत परत त्या गोष्टीची आठवण करून देते. आम्ही आमच्या मुलीसाठी ज्या वेळेला वर शोधतोय की नाही, त्यावेळेला आम्ही ज्याला सांगतोय, जे ती चौकशी करतोय, त्या ठिकाणी आमची अपेक्षा असते की मुलगा निर्व्यसनी असावा, त्याला कुठल्याही प्रकारचा वेगळा नाद नसावा. प्रत्येक बाप आपल्या मुलीसाठी ज्या वेळेला वर शोधतोय ना, त्यावेळेला त्याच्या मुखातून कधीतरी ऐकायला मिळतंय, 3 वेळचं नाही 2 वेळचं खायला मिळालं तरी चालेल, पण मुलगा निर्व्यसनी असला पाहिजे, मुलाला कुठल्याही प्रकारचा नाद नसला पाहिजे, मुलगा सुस्वभावी असला पाहिजे. बरं का? अशी त्या प्रत्येक बापाची अपेक्षा असते. पण ज्या वेळेला तो हे त्याच्या मुलीसाठी हे सगळा विचार करतोय, त्यावेळेला तो हा विचार करत नाही की माझ्या घरी आलेली सुद्धा कोणाची तरी मुलगीच आहे, त्या बापाची पण काहीतरी अशा अपेक्षा असेल जशी माझी आहे. बरं का? मनाला कळतंय ना त्याच्या, मी काय करतोय काय नाही करतोय, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, हे कळतंय त्याला, पण तरी सुद्धा परावर्तित होत नाही, तरी सुद्धा परिवर्तन होत नाही, परिवर्तन होत नाही. आम्ही ज्यांना सुशिक्षित समजतोय ना, ती माणसं सुद्धा त्या सिगारेटच्या पॉकेटवर लिहिलेलं वाचून सुटका मारतात सिगारेटवर. सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, इंग्रजी ते त्यांना वाचता, पण वाचूनही त्यांच्या हातातून ते सुटत नाही. याला म्हणतात दिसून आंधळा, समजतंय कळतंय वळत नाही. साधी मराठी वाचणारी माणसं सुद्धा त्या पुढीवरचं वाचतात, तंबाखू खाणे आरोग्यास अपायकारक आहे, तंबाखूमुळे कर्करोग होतो. एवढंच नाही, ज्याला वाचताच येत नाही ना, त्याच्यासाठी जबडा सडलेलं चित्र दाखवतंय, सडलेला जबडा चित्र दाखवलेलं असतंय, पण जिथे सडलेला असतो तिथेच फोडतोय तो आणि खातोय. मनाला कळत नाही का आम्ही करतोय ते चांगलं आहे का वाईट आहे? प्रत्येक गोष्ट मनाला कळत असते, पण असं म्हणतात पडिले वळण इंद्रिय सकळ. ते वळण त्याच्या इंद्रियांना त्या पद्धतीने त्याला लागलेलं असतंय ना, म्हणून परिवर्तन पाहायला मिळत. प्रवचन कीर्तन जे आहे ते परिवर्तनासाठी आहे, टाइमपाससाठी नाही. बरं का? आता 12-12:30 वाजेपर्यंत आम्हाला इथे काही नाही आहे, चाललंय तिकडे भटजी काकांचं, इकडं आम्ही इकडे बसणार टाइमपास म्हणून, चला मग प्रवचन नाही. बरं का? आणि आम्ही सुद्धा जाताना टाइमपास म्हणून कधीच जात नाही, कुठेच जात नाही. बरं का? जायचं कशी तरी पाटे टाकायचे आणि यायचं, हे धंदे आम्ही करत नाहीत. परिवर्तनासाठी जर जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला 4-4.5 अभंगाची गाथा दिलेली आहे, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जर माऊली ज्ञानोबांनी आम्हाला ज्ञानेश्वरी दिलेली आहे, जे मार्गदर्शन आम्हाला आमच्या वरिष्ठांनी केलेलं आहे, श्री गुरूंनी केलेलं आहे, ते विचार, ती कर्म, ते गुण, तो परमार्थ, ती भक्ती आम्ही पुढे करणं, पुढे सांगणं आमचं कर्तव्य आहे. जे जे आपणास ठावे ते ते इतरांस शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. परिवर्तनासाठी हे सगळं. प्रवचन परिवर्तनासाठी आहे, कीर्तन परिवर्तनासाठी आहे, गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत परिवर्तनासाठी आहे. मनाला परावर्तित जर करायचं असेल ना, तर जे संसारामध्ये गुंतलेलं आहे ना, जे प्रपंचामध्ये गुंतलेलं आहे ना, त्याला हे काम लावून द्या. त्याला काहीतरी कामच लावून द्यायचं आहे ना, आपल्याला कामच लावून द्यायचं आहे ना त्याला.
त्याला रिकामं आवडत नाही की नाही, रिकामं बसलेलं जमत नाही की नाही, मग त्याला हे काम लावून द्या. सोपं आहे ना. एकाला भूत प्रसन्न झालं बरं का, आणि ते भूत त्याला भेटल्यानंतर सुरुवातीला घाबरला तो, अरे बापरे भूत. पण तेवढ्यात त्या भूताने काय सांगितलं माहितीये का, ए दादा घाबरू नको, मी तुझ्या चांगल्यासाठी तुझ्या बरोबर राहणार आहे. काय म्हणतोय? हो, चांगल्यासाठी. तुझं जे देशील ना काम ते मी करेन, जे काम तू देशील ते काम मी करेन. कुठलेही काम दे, कितीही काम दे, मी तुझं काम करण्यासाठीच तुझ्या बरोबर राहणार आहे. चांगलं वाटलं याला. असं आहे का? मी जे सांगेन ते काम करशील? हो, तू सांगशील ते काम मी करेन. तू जेवढी कामं मला देशील तेवढी कामं मी करेन. मी कधी थकणार नाही, मी कधी तो काम करण्यासाठी कंटाळा करणार नाही. जेवढी देशील तेवढी कामं मी करेन. हो म्हणे, हा ठीक आहे, माझी हरकत नाही. हा ठीक आहे बोलल्या बरोबर लगेच तो भूत बोलला, पण एक ऐक ना जरा पुढचं काय, काम संपलं की मी तुला खाईन. काय बोलतोय तो? काम संपलं की मी तुला खाणार. ठीक आहे ना. याने पण विचार केला, शेतकरी आहेत आपण, शेतकऱ्याचे कामं कधी संपतात? काय नाहीच ना, कधीच संपत नाही. शेतकऱ्याचे कामं कधीच संपत नाही. आता लग्न खात खात करतो ती बात वेगळी आहे. लोकांचं बारसं, लोकांचे बर्थडे, लोकांची लग्न, त्याला म्हणजे तिकडे जाऊन आणि मग इकडची कामं करतोय ती बात वेगळी आहे. म्हणून त्याची कामं संपत नाहीत, बरं का. आता साधं उदाहरण आहे बघा, आवणीला सुरुवात झाली का तुमच्याकडे? आवणी झाली कुठे नाही झाली की लगेच बेडणी येतेच, नाही का? बेडणी झाली कुठे नाही झाली की पुन्हा मग ते बांधावर काही तुरी वगैरे लावायचे, काही बांध बेनायचे, काही अजून काय काय काही ना काही असतंयच, आहे की नाही? भाजीपाला वगैरे काही ना काही असतंय. ते कुठं झालं नाही झालं की परत कापणी येते, जोडणी येते, मळणी येते. ते कुठं झालं नाही की झालं की मग पुढे परत ती तयारी पुढची. त्यांनी विचार केला, शेतकरी आहे मी, माझी कामं कधी संपत नाही, ठीक आहे ना, हरकत नाही. त्याला ठेवून घेतलं त्याने. पण आता त्याला जशी कामं द्यायला सुरुवात केली की नाही, तसं तो काय करायचं, अगदी वेगाने कामं करायचं. जी काम मिळेल ते काम वेगाने करायचं, जे काम मिळेल ते काम वेगाने करायचं. हा पण विचार करायला लागला, अरे 2-2, 3-3 माणसांचं काम हा एकटा करतो. हो, मग जर आवडीची सिरियल असेल ना तर 7च्या आतच स्वयंपाक, कारण 7 वाजता लागते ना. तिला माहिती हा आजचा भाग जाता कामा नाही. ती नाही करत, मन करायला लावतोय. किती वेगात, अगदी फास्ट मध्ये, खूप वेगामध्ये. चला आज लवकरच स्वयंपाक. घरातले पण विचार करतायत, 9, 9:30, 10 वाजता आहेत, आज एवढ्या लवकर झाला? हो, लवकर झाला, कारण 3 सिरियल आहेत आणि तिन्ही भाग महत्वाचे आहेत. तसं ते मन, बरं का. इतर वेळेला खूप वेळ लागायचा, पण आता नाही, त्याला खूप 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 लवकर काम करायला लागलं. शेवटी काय झालं, याची कडची कामं संपत आली. आता थोडीच कामं राहिलेली आहेत. त्याला माहिती आहे एवढी कामं जर त्यांनी केली तर तो मला खाणार, म्हणून चिंताग्रस्त होऊन त्याच्या पायरीवर बसला. तिथूनच एक साधू पुरुष चालले होते. त्या साधू पुरुषाने विचारलं, दादा, अरे डोक्याला हात लावून चिंताग्रस्त कधीही बसलेला तुला पाहिलेला नाही दादा. जेव्हा बघावं तेव्हा हसतमुख असायचा, अगदी आनंदात असायचा, कारण याचं काम तो मन करायचा ना, ते भूत करायचं ना, नाही का? जेव्हा बघावं तेव्हा अगदी आनंदात असायचा. चिंताग्रस्त कधी तुला बघितलं नाही, आज तू चिंताग्रस्त डोक्याला हात लावून पायरीवर बसलेला आहेस, कारण काय? त्यावेळेला त्याने सांगितलं, असं असं आहे, भूत मला भेटलं, त्याने सांगितलं जे देशील ते काम करेन, पण कामं संपली की मग मात्र तुला खाईन. मग ती कामं सांगताना तू काय सांगितली होती का, शेताचीच कामं देईन का, बांधाचीच कामं देईन का, घरातलंच काम देईन का, बाहेरचंच काम देईन? म्हणे काहीच नाही, काम द्यायचंय फक्त. मग एवढा कशाला टेन्शन करतोय? तुझी कामं संपत आल्यात ना, त्याला कामच द्यायचंय ना तुला? हो म्हणे, कामच द्यायचंय. मग तुझ्या घराच्या समोर तो खांबले आहे ना, खाली उतरायचं, वरती चढायचं, खाली उतरायचं, वरती चढायचं. जोपर्यंत तुझ्याकडे दुसरं काम येत नाही तोपर्यंत सांग ना त्याला. कधीही न थकणारं मन तिथे थकलं गेलं, कधीही न थकणारं ते भूत तिथे थकलं गेलं. त्याने विचार केला की माझ्यापेक्षा पुढचा निघाला हा, माझ्यापेक्षा पुढचा निघाला. तुम्हाला कधीतरी असा शरीर थकतंय, शरीर थकतंय, शरीर वृद्ध होतंय, शरीर म्हातारं होतंय. म्हातारं मन कधी बघायला मिळालंय तुम्हाला? म्हातारं मन कधी पाहायला मिळालंय? शरीर थकतंय, थकलेलं मन तुम्हाला कधी पाहायला मिळालंय का? कधीच नाही, कधीच नाही. तो जागेसाठी हापापलेला मनुष्य, त्याला सांगितलं त्या
राजाने, अरे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढा लांब पळशील ना तेवढी जागा तुझी. सकाळी उठल्यापासून तो पळायला लागला, थकलेला आहे, ताण लागलेली आहे, भूक लागलेली आहे, पायात पाय गुंतत आहेत, म्हणजे शरीर थकलंय त्याचं, पण तरीही मन बोलतंय थोडी 4 पाऊल अजून टाक, तेवढी तुझीच होईल. शरीर थकतंय, मन कधी थकत नाही. वृद्ध शरीर होत आहे, मन कधी वृद्ध होत नाही माणसाचं, कधीच नाही. मन नाही वृद्ध होत, मन. म्हणून म्हटलेले मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर. इंद्रिय तृप्त होतात आमची, मन कधी तृप्त होत नाही. इंद्रिय तृप्त होतात, पाहून पाहून डोळे थकले जातात, मन थकत नाही. ऐकून ऐकून कान थकले जातात, मन थकत नाही. चालून चालून पाय थकले जातात, मन थकत नाही. काम करून करून हात थकले जातात, मन थकत नाही. मन कधी तृप्त होत नाही. इंद्रिय तृप्त झालेली पाहायला मिळतात. कधीतरी एखाद्याला पंचपक्वान्नाचं जेवण असं पाहायला मिळालं की तो पार अगदी गळ्यापर्यंत येईपर्यंत खातोय, पण ते खाल्ल्यानंतर ते जेवण संपता संपता याने ढेकर द्यायची वेळ, आणि तेवढ्यात वाढप्या जो असतो तो बोलतोय, अरे हो गुलाबजाम वाढायचेच राहिले. गळ्यापर्यंत येईपर्यंत खाल्लंय त्याने, पण त्याच्या आवडीची वस्तू आहे गुलाबजाम. आता पोट भरलेलं आहे त्याचं, गळ्यापर्यंत येईपर्यंत खाल्लंय, पण मनाला आवड ज्याची आहे ते मिळतंय ना. काही माणसं आम्हाला अशी पाहायला मिळतात ना की पंगतीमध्ये बसल्यानंतर पात्रात जर एखाद्या आवडीचे लाडू असतील ना तर तिथे पाहिजे तेवढे खातात. विशेष म्हणजे रुमालात गुंडाळून आणणारी माणसं आम्ही पाहतोय, आवडीचं आहे म्हणून. शरीर तर त्याचं पोट तर भरलंय ना, मग रुमालात मन रीत आहे, मन रीत आहे. बरं का, मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. जगणं, आयुष्य संपलेलं आहे, आयुष्य संपलेलं आहे. काळ वेळ दिवस संपलेले आहेत त्याचे, पण जगणं बाकी आहे, जगणं बाकी आहे. खोटमध्ये पडलेला आहे, सर्वांगाने क्षीण झालेला आहे, खायचं बंद झालंय, कसं तरी मुखातल्या 2 शब्द निघतायत, बोलता येते थोडंफार. आता त्याला माहिती आहे कधी मला या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, कधी कधी कोणत्याही वेळेला, आणि ती अवस्था माझी आहे, तरी सुद्धा ते बोलतंय. तेवढा एक शेवटचा नातू राहिला होता, त्याचं लग्न बघितलं असतं जरा बरं झालं असतं. बरं का, आयुष्य संपलेलं आहे, जगणं बाकी आहे, जगणं बाकी आहे. एकीकडे आयुष्य भरपूर आहे, आयुष्य उरलेलं आहे, बरं का, अजून काही काळ राहिलेला आहे, पण जगणं संपलंय. आता जगणं संपलंय म्हणजे तो संसारामध्ये कार्य करताना दिसतोय, प्रपंचामध्ये कार्य करताना दिसतोय, समाजामध्ये कार्य करताना दिसतोय, पण एका हातामध्ये त्याची बॅग तयार आहे, कधी आला ना कधी जायला तयार आहे, कोणत्याही वेळेला. त्याला गीतेच्या भाषेमध्ये स्थितप्रज्ञ म्हणतात. संतुष्ट सततम योगी यथा आत्मा दृढ निश्चय. बरं का, तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया विषित. चित्त त्याचं स्थिर आहे, चित्त भगवंताच्या चरणी स्थिर आहे. यम ही न व्यथयन्ते पुरखम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सुब्रतत्वाय कल्पते. 2रा अध्याय. सुखात दुखात समान आहे, विचलित होत नाही. कुठलीही स्थिती आली ना, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तूप आहे संचिताचे. काय म्हणतात भगवंत, तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे, मोकळाच झालेला आहे. योग्य नाही, मोकळाच झालेला आहे. त्यासाठी आम्हाला मनाला काय करायचंय माहितीये का, जे मन आमच्या संसारामध्ये गुंतलेलं आहे ना, जे मन आमच्या प्रपंचामध्ये गुंतलेलं आहे ना, ज्या मनाला आवड कसली आहे, नको त्या गोष्टींची आवड आहे, त्या मनाला आम्हाला इकडे परावर्तित करायचंय. त्याला काम लावून द्या. काय, संसारात कधी मन थकत नाही, प्रपंचात कधी मन थकत नाही. मनाचं मनोरंजन जिथे आहे ना तिथे मन थकत नाही, पण प्रवचनात बसल्यावर मात्र मिनिटा मिनिटाला तो घड्याळाकडे पाहतो.
थकतय फक्त इथेच. कीर्तनात बसल्यानंतर मग तो बोलतोय. एवढा वेळ कुठे घेतात काय? बाकी सगळं एक्स्ट्रा चालतंय आम्हाला. खाणं पिणं राहणं जगणं वागणं त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी एक्स्ट्रा असेल चालेल, इथे नाही. इथे नाही. काही ठिकाणी गेल्यानंतर गेल्याबरोबर काही माणसं बोलतात, महाराज प्रवचन 1 तासच असते बरं का. दीड तासाशिवाय माझी भूक कधीच भागत नाही, कधीच नाही. कारण मी टोपल्या टाकायचं काम करीत नाही. सुरुवातीला 2 माणसं असतील ना तेव्हा प्रवचन चालू करतो. 2 माणसांचं प्रवचन चालू करतो बरं का. त्याला कारण आहे, आज गरज आहे. गरज आहे आज. धर्म जर टिकवायचा असेल, धर्माचे संस्कार आणि संस्कृती जर टिकवायची असेल, आमच्यामध्ये परिवर्तन जर घडायचं असेल ना, तर आम्ही एक्स्ट्रा डोस याचा घेतला पाहिजे. 1 तास जर जे काही श्लोक घेतला असेल, जी काही ओवी घेतली असेल, जो काही अभंग घेतला असेल, 1 तास जर त्याच्यावर चिंतन झालं ना, तर अर्धा तास धर्म आणि आई वडील या विषयावर बोलणं गरजेचंच आहे आज. कारण आम्ही देव देव करतो, पण ज्या देवांनी आम्हाला या जगात आणलं ते देव आज आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. हे दुर्भाग्य आहे. म्हणून बोलायला पाहिजे. 19 फेब्रुवारी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो काय, आणि धर्म काय, आणि बापरे देशासाठी ना देवासाठी ना धर्मासाठी काय म्हणाल तो वेश ड्रेस काय त्यांचं ती रंगरंगोटी, पण 20 तारखेला पिऊन पडतात त्याचं काय. 19 तारखेला 19 फेब्रुवारीला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारेच 20 फेब्रुवारीला पिऊन पडतात. आम्हाला परिवर्तन हवं आहे, परिवर्तन हवं आहे. आणि सांगू का, हे फक्त आमच्या बहुजन समाजामध्येच पाहायला मिळतंय बरं का. फाल्गुन वद्य तृतीयाला मोठ्या मिरवणुका काढायच्या, एकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश करायचा, बाकीच्यांनी मावळे व्हायचं, गावभर फटाकड्या वाजवायच्या, डीजे लावायचा, डीजेवर नाचायचं, आणि फाल्गुन वद्य चतुर्थी पंचमीला पिऊन पडायचं, गांजा ओढायचं. कोण असतात ते? कोणाची मुलं असतात ती? आपलीच बरं का. याचा बैल त्याची गाडी याचा टेम्पो भरला का चालला एकच नाद. कोणाची मुलं आहेत? पोरं कोणाचे? जरा सूक्ष्म विचार करा ना. आपलीच. मग हे थांबलं पाहिजे ना, कुठेतरी थांबलं पाहिजे ना. रात्रभर तेला जागवणार, सकाळी परत नवरदेव त्या गावात गेला की 12चं लग्न 2 वाजता लावणार. का? पोरं ऐकत नाहीत ना, नाचायला ऐकत नाहीत पोरं. बरं, मंगलाष्टकांच्या वेळेला तिथे कोणाचा पत्ता नसतो, पण एकदा मंगलाष्टक झाली की नवरा नवरी उचलायला पहिले हे कोणाचे असतात? हार घालायला. आहे का कुठल्या शास्त्रामध्ये पुराणामध्ये लिहिलेलं आहे कुठे की नवरा नवरी उचला असे हार घालताना? संस्कार आहे का सोहळा हेच आम्हाला कळत नाही. आम्ही संस्कार करतो का सोहळा करतो हेच आम्हाला कळत नाही. आणि बाकीच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. बाकीच्या ठिकाणी आमची पोरं म्हणजे अगदी, पण आध्यात्मिक जे देवाचं कार्य आहे, जे देशाचं कार्य आहे, जे धर्माचं कार्य आहे, लाज वाटते काही मुलांना. खर तर प्रवचनाची गरज आहे तरुणांना, खर तर कीर्तनाची गरज आहे तरुणांना, पण दुर्दैव आहे आमचे तरुण प्रवचनात दिसत नाही, कीर्तनात दिसत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि मग नाईलाजाने आम्हाला ह्या गादीवरून इतर धर्माच्या पोरांची स्तुती करावी लागते, नाईलाजाने. का तर आमचा समाज बर्बाद होताना पाहतोय ना आम्ही, आमचे तरुण बर्बाद होताना पाहतोय ना आम्ही. संध्याकाळच्या वेळेला आमचे कित्येक तरुण धरून आणावे लागतात, त्याला कारण हेच आहे. प्रत्येक प्रवचन जेवढे जमतील तेवढे मी युट्यूबला टाकत असतो, तुम्ही चेक करा. 25 प्रवचन जर महिन्याला असतील ना, तर 5 ते 7 प्रवचन तरुण मुलांनी आत्महत्या केलेल्या उत्तर कार्यांची प्रवचन असतात. तरुण मुलांनी आत्महत्या केलेली. आणि हे कसे माहितीये का? घरात बसल्या बसल्या ऑनलाईन गेम खेळून बर्बाद झालेली पोरं बरीचशी आहेत, अशी बरीचशी आहेत.
बरं काही कमी नसतंय, काही कमी नसतं. आता मागे माझं एक ठिकाणी प्रवचन झालं, 1.5 लाख रुपये त्याला पगार, 1 लाख रुपये बाईला पगार, 2 पोरं त्याला, एक मुलगा एक मुलगी. 2.5 लाख जर घरामध्ये येत आहेत आणि 4च जण जर घरात आहेत, काय खातील संपतील त्यांना सांगा ना. काय खाल्लं म्हणजे संपतील. पण नाद लागला ना ऑनलाईन गेम खेळायचा. आणि हे काय पुराणातलं नाही चाललं का, हे शास्त्रातलं नाही चाललं, हे आता चालू वर्तमान काळातलं आहे. पहिले जवळजवळ 15 ते 20 लाख त्याने कर्ज केला. मित्रांनी नातेवाईकांनी त्याला त्या कर्जातून काढलं, पण नाद नाही गेला त्याचा. मामा 1 करोड त्यांनी कर्ज करून ठेवला, 1 करोड. आत्महत्या केली. आणि ही आमची पोरं आम्ही बर्बाद होताना पाहतोय, आमची पोरं आम्ही बर्बाद होताना पाहतोय. बाकी सगळ्या ठिकाणी आम्ही आहोतो बरं का. पण आम्ही हा विचार करत नाही की आम्ही परमार्थ केला पाहिजे, देवाचं कार्य केलं पाहिजे. आणि मग याच्यामध्ये परिवर्तन कोण करणार आहे, हे विचारच करणार आहेत ना. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, मी म्हणतोय, मिरवणुकी काढण्यापेक्षा वाचले पाहिजेत. जगद्गुरु तुकोबा वाचले पाहिजेत, आम्ही माऊली ज्ञानोबा वाचले पाहिजेत, शांतीब्रह्म नाथ महाराज वाचले पाहिजेत. आम्ही वाचलं तर परिवर्तन दिसेल ना. मिरवणुकी काढा, उत्सव साजरा करा, उत्साह पाहिजे, आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. पण ते करत असताना त्यापैकी किती गुण आमच्याकडे, त्याचा विचार करायला नको, करायला पाहिजे ना. नाही, आज दुर्भाग्य आमचं की आज कितीतरी घरांमध्ये सगळ्या काही आहेत, सगळ्या सुखसोयी आहेत, सगळ्या प्रकारच्या, जे पाहिजे ती, जी पाहिजे ती उपकरणं आम्ही आणतोय, सगळ्या प्रकारचं असतंय सगळं काही. एखादा छोटासा ग्रंथ घरात नसतो, दुर्दैव आहे. आज कित्येक घरं आम्हाला अशी पाहायला मिळतात की त्या घरामध्ये एक छोटस हरिपाठ ग्रंथ आहे, 20 रुपयाला मिळतोय. 15-15 वर्षाची पोरं आमच्या घरात आहेत, त्यांना अजून हरिपाठ काय ते माहित नाहीये. बाकीच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. 25-30 हजाराचा मोबाईल त्याच्या हातात आहे, लाख भर खर्च करून मोबाईल देतोय मी त्यांना. हरिपाठ माहित नाही, 20 रुपयाचं ग्रंथ. आम्ही बर्बाद होण्याची साधनं जी आहेत ना, तिकडे आकर्षित झालेलो आहोत. मात्र आमचं हित ज्याच्यात आहे ना, तिकडे आकर्षित होत नाहीत आम्ही. लाज वाटते काही मुलांना, प्रवचन चालू असताना ना बाजूला कुठेतरी मोबाईल मध्ये बोटा घालत प्रवचन करायची, नाहीतर ऐकणाऱ्यांची चेष्टा करतायत. कीर्तन चालू असताना कीर्तन करायची, नाहीतर कीर्तनाला जाणाऱ्या वृद्ध माणसांची चेष्टा करतायत. हे दुर्दैव आहे आणि हे आमच्याच धर्मामध्ये, आमच्याच समाजामध्ये पाहायला मिळत आहे. प्रवचन म्हणजे काय टाइमपास नाही आहे, मनोरंजन व्हावं म्हणून नाही. आणि मनोरंजन म्हणून जर तुम्ही प्रवचनाकडे, कीर्तनाकडे पाहत असाल तर हा तुमचा भ्रम आहे. जगद्गुरु तुकोबांनी गाथा दिली आम्हाला, 4-4.5 हजार अभंग दिले, काय मनोरंजन म्हणून दिले का? परिवर्तनासाठी दिले. 16व्या वर्षी आम्हाला माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी दिली, ज्ञानेश्वरीची रचना केली, परिवर्तन व्हावं म्हणून दिली ना, परिवर्तन व्हावं म्हणून दिली. आज या बाबांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या पाटील परिवाराने ठरवलं पिंडदान व्हावं, चालू आहे तिकडे. ज्ञानदान घडावं, अन्नदान घडावं, बरं का. आणि दान महत्वाचं आहे, बरं का. दान महत्वाचं आहे, दानाला खूप महत्व आहे. नन्नोदक समदानम नौ तिथो द्वादशासमहानम गायत्री प्रमंत्रण मातृ पितृ पर देवता. अन्न उदकासारखं दान नाही, बरं का. ज्ञानदान आहे, पिंडदान आहे. श्राद्ध कर्म करत असताना ह्या गोष्टींना आम्ही महत्व देतोय, बरं का. ह्या गोष्टींना आम्ही महत्व देतोय. जो माणूस आमच्यातून निघून गेलेला आहे ना, त्याला त्याचं काहीतरी फळ मिळालं पाहिजे, ह्या उद्देशाने आम्ही करत असतो. पण हे कार्य करता करता त्याचा फायदा जेवढा त्यांना होईल ना, त्यापेक्षा विशेष फायदा आम्हालाही होत असतो. पण ते शास्त्र आम्हाला माहिती पाहिजे, तो विचार आम्ही केला पाहिजे, ते ज्ञान आम्हाला माहिती पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, बरं का. आणि म्हणून मग ज्ञानदान घडावं या उद्देशाने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. मनामध्ये परिवर्तन व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी त्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. मी काय केलं पाहिजे, काय करू नये, बरं का. त्या ज्ञानाची व्याख्या सांगत असताना असं म्हटलेलं आहे, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान कशाला म्हणतात तर, पहावे आपण असे आपण तयानावं ज्ञान, बरं का.
अभ्यास भरपूर आहेत, पण पांडित्य भरपूर आहे त्याच्याकडे, काही कमी नाही, भरपूर म्हणजे भरपूर त्याच्याकडे अभ्यास आहे. पण त्या ज्ञानाचा, त्या अभ्यासाचा जर त्याला उपयोग नसेल तर, त्याप्रमाणे आचरण नसेल तर, त्याप्रमाणे त्याचं जगणं वागणं नसेल तर, गाढवाच्या पाठीवर चंदनाचं ओझं आहे पण त्याला सुगंध काय. तसं आमच्याकडे ज्ञान भरपूर आहे पण त्याचा सुगंध आम्हाला नसेल तर त्याचा फायदा काय. काय एखाद्या रस्त्यामध्ये जाताना खरड आहे, त्या खरड्यात जर पाय पडला तर पडेन हे माहिती असतानाही जर आमचा पाय पडत असेल आणि आम्ही त्या खरड्यात जर पडत असू तर अगोदरच ज्ञान गेलं कुठे. मग कामाधीन झाल्यानंतर काय अवस्था होते, क्रोधाधीन झाल्यानंतर काय अवस्था होते, लोभाधीन झाल्यानंतर काय अवस्था होते, हे सगळं ज्ञान त्याला आहे. पण तिथेच जाऊन जर तो अडकत असेल तर त्याच्या ज्ञानाचा त्याला फायदा काय. पायलीने आपण धान्य मोजतोय की नाही, किती धान्य मोजलं म्हणजे त्या पायलीला त्या धान्याची किंमत कळेल. किती धान्य मोजलं म्हणजे पायलीला किंमत कळेल. मापट्याला त्याचं किंमत काय आलंय. उसाच्या चरख्यातून आम्ही तो रस काढतोय, पण किती ग्लास, किती लिटर रस काढला म्हणजे त्या उसाच्या चरख्याला त्याची चव कळेल. आमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग आम्ही स्वतःसाठी करून घेतला पाहिजे. आमचं तसं जगणं वागणं पाहिजे. ज्ञानामध्ये किती किती सामर्थ्य आहे. या गीतेमध्येच भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते अर्जुना. सगळ्या कर्माचं भस्म करण्याचं सामर्थ्य या ज्ञानाग्नीमध्ये आहे आणि म्हणून ते ज्ञान आम्हाला हवं आहे. त्या पद्धतीने आमचं जगणं वागणं पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही राहिलो पाहिजे. आपण मगाशीच विचार केला की अनेकांच्या होड्या, अनेकांच्या नावा बुडाल्या. आता तुम्ही विचार करा, 60,000 वर्ष तपश्चर्या केली, त्यांची जर नाव बुडाली तर त्याच्या पुढे आपली तपश्चर्या काय आहे. आपली तपश्चर्या काय आहे. आम्ही स्मरणिका घेतली नामस्मरणासाठी की मग आम्हाला आठवतंय खालच्या आलीच्या दादाने 2000 नेलं, विसरलो होतो. बोलतो पण माळ घेतले म्हणून आठवलंय. काय बोलतो, माळ घेतलंय म्हणून आठवलंय, जा लगेच घेऊन ये, मुलाला बोलतोय तो. खरं तर स्मरणिका ज्या वेळेला मी नामस्मरणासाठी घेतोय त्यावेळेला आम्हाला पांडुरंग परमात्मा आठवायला पाहिजे, त्यावेळेला आम्हाला देव आठवायला पाहिजे, त्यावेळेला आम्हाला परमार्थ भक्ती आठवायला पाहिजे. पण स्मरणिका घेऊनही जर आम्हाला संसार आठवत असेल तर सांगा आमच्यामध्ये परिवर्तन होईल का. होईल परिवर्तन. देऊ आळंदीला पंढरपूरला जाऊन जर आम्ही पोलीपाटणा लाटणीत जर आणत असू तर पडग्याला काय मिळते बरं. या दाभाडच्या बाजारामध्ये दुसरा वेगळं मिळतंय काय. मग परमार्थ करत असतानाही जर आम्ही संसाराचाच विचार करत असू तर परमार्थ करतोय हा आमचा भ्रम आहे ना. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आम्हाला चालायचं असेल ना तर आम्हाला ह्या प्रवचनाची गरज आहे, आम्हाला ज्ञानाची गरज आहे. बघा, हा एकीकडे 60,000 वर्ष तपश्चर्या करणारे ते ऋषी आहेत आणि एकीकडे अवघ्या 42 वर्षाची साधना आहे. 1608 ते 1650 जगद्गुरु तुकोबा. अहो, त्यांना भ्रष्ट करण्यासाठी मंजिरी नावाच्या वेशेला पाठवली जगद्गुरु तुकोबांकडे यांनीच. बरं का, यांनीच म्हणजे ज्यांनी मौली ज्ञानोबांना त्रास दिला, ज्यांनी मौली ज्ञानोबांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगायला लावली, ज्यांनी शांती ब्रह्मनाथ महाराजांना त्रास दिला. ऐका, त्यांनीच जगद्गुरु तुकोबांना सुद्धा त्रास दिला. आणि म्हणून त्यांना भ्रष्ट करण्यासाठी त्यांना वाटलं जाऊ द्या या वेशेला त्यांच्याकडे, बघूया काय करतोय. बराच नटापटा करून आलेली ती वेश ज्या वेळेला बघितली जगद्गुरु तुकोबांनी त्यावेळेस जगद्गुरु तुकोबा हात जोडून त्या वेशेला विनंती करतायत, त्या माये माऊलीला विनंती करतायत, जाई ओ माये, जाई ओ तुगा माये, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. उपदेश केला तिला. समोर चाललेली सर्वांगाने क्षीण झालेली एक वृद्ध, चालता येत नव्हतं, अंग घासत घासत ती रस्त्यामध्ये चालली होती, सर्वांगातून पू गळत होत.
नाही खाता येत नाही, बोलता येत नाही, चालता येत, देवाकडे मृत्यू मागते, मृत्यू येत नाही, अशी अवस्था तिची झालेली. आणि त्या महिलेकडं जगद्गुरु तुकोबांनी बोट दाखवलं आणि मग सांगितलं